लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की खरं नंदिनी आता काव्याला सोडायला जात असते. तितक्यातच तिला खरं आता तिचा पाय इथे अडकतो. तेव्हा मात्र काव्याला इथे नंदिनी म्हणत असते की अगं हळू जरा नीट चाल. तेव्हा लगेच काव्या म्हणत असते की तू आहेस ना मला सावरायला, मात्र मी काय केलं तुझ्यासोबत, असं म्हणून ती आता नंदिनीला इथे विचारत असते. नंदिनी ताई, एक विचारू तुला, या घरात जीवाला आणि मला तू एकत्र पाहतेस तेव्हा तुला ते 16 डिसेंबरचे सर्व काही आठवलं का? तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की नाही, मला काहीही आठवलं नाही. हे ऐकल्याबरोबर खरं काव्याला फार बरं वाटत असतं. ती आता नंदिनीला मिठी मारतच म्हणत असते की मला छान वाटलं हे ऐकून. आता ही काव्या इथे जातच असते. तितक्यातच मागणं माननी आणि विक्रम येत असतात. आता माननी इथे म्हणत असते की तुझी बॉटल विसरलीस की तू. तेव्हा इथे विक्रम एक लकी पेन वगैरे देतात. म्हणतात ह्या लकी पेननीच तू तिथे पेपर लिही. आता असं म्हणून खरं काव्या इथे बाय म्हणून येते म्हणून असे निघून गेलेली असते. आता इकडे काव्या इथे निघून गेलेली असते. मात्र इथे नंदिनी आता जीवाच्या रूमकडे पाहून म्हणत असते की मला आता जंग में जय सोबत तह करायचं आहे, मला जमेल ना? तेव्हा माननी आणि विक्रम म्हणतात हो नक्कीच जमेल तुला. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या पारची वाट पाहत असते. ती म्हणत असते हे पार देशमुख येतात का नाही काय माहिती. आता तितक्यातच इथे एंट्री होते दबंग स्टाईलने आपल्या पार देशमुखची. मस्त अशी त्यांनी थार गाडी आणलेली असते इथे आणि गॉगल घातलेला असतो. ओपन गाडी असते ही, त्यामुळे खरं तर काव्या आता इथे पाहतच राहते. त्या गाडीकडे पाहत असते, पार देशमुखकडे एकटक लावून पाहतच असते. आता इथे काव्या म्हणत असते की अहो पार देशमुख, माझी तर फक्त एवढीच इच्छा होती की तुम्ही माझ्यासोबत फक्त सेंटरला मला सोडवायला यावं, एवढी माफक इच्छा माझी होती, पण मात्र तुम्ही तर फारच मनावर घेतलंय. इथे काव्या म्हणत असते की मैं चाहती हूँ कि ये सफ़र कभी ख़त्म ही ना हो, हम ख़त्म हो जाए लेकिन ये सफ़र कभी भी ख़त्म नहीं होना चाहिए. असं ऐकल्याबरोबर खरं पार आता पुढे गाडी घेऊन जातो. आता इथे काव्य म्हणते अहो देशमुख इथे पार्थने थोडी समोर जाऊन गाडी थांबवलेली असते. आता काव्य म्हणते काय असं, हे काय? तेव्हा पार्थ इथं म्हणतो की तुम्ही काय म्हटलात आता, हम खतम हो जाए. आता काव्य म्हणते रागवलात म्हणजे माझ्यावर. तेव्हा पार्थ इथं म्हणतो सेंटरला येण्याचा विचार मला वाटतं मी कॅन्सल करावा. तेव्हा काव्या म्हणते सॉरी असं काही नाही. मग आता काव्या लगेच जाऊन आता सीटवर बसलेली असते. आता सीटवर बसल्याच आता पार्थकडे पाहून म्हणत असते की हॉट दिसताय म्हणून एवढा भाव काय खाऊ नका, आणि स्वतःचा गॉगल काढते आणि घालते. आता पार्थ मात्र काव्याकडे पाहतो. तेव्हा इथे पार्थ इथं असं म्हणत असतो की काव्या सर्व घेतलं आहे ना तुम्ही. तेव्हा इथे काव्या गॉगल काढूनच म्हणते पार्थ देशमुख, आतापर्यंत मी रुसवे फुगे घेऊन फिरायची, मात्र तुमचं प्रेम असतं माझ्यासोबत. बघता बघता आपल्या संसाराची गाडी बरीच पुढे आली आहे ना देशमुख, असं देखील इथे काव्या म्हणत असते. ती म्हणत असते की मागच्या सीटापासून पुढच्या सीटापर्यंत तुमच्या शेजारी बसण्याचा त्याला हे सर्व काही काव्याला दाखवायचं नसतं. आता काव्या म्हणत असते की मला तुम्ही स्वीकारलं ना, त्यामुळे हा प्रवास चांगलाच लक्षात राहील माझ्या, असं इथे काव्या म्हणत असते. आता लगेच पार्थ म्हणतो की मी तुम्हाला स्वीकारले, असं कोण म्हटलं? तेव्हा काव्या म्हणते खरंच तुम्ही नाही स्वीकारला आणखी? हा ठीक आहे ना, हा प्रवास त्याचं निमित्त होईल आणि एक्झामपर्यंत जाऊस तर हे देखील मला एक गोल अचीव करायचं आहे, त्यामुळे नका टेन्शन घेऊ, मी ते देखील आता स्वीकारत आहे. तुम्हाला प्रवासात घ्या, नक्की जिंकेल, असं आता इथे काव्या आता पार्थ म्हणतो चला चला आता उशीर होतोय. तेव्हा इथे काव्या लगेच म्हणत असते की तुमची पट्टराणी तयार आहे, विलंब नको, हा तुमचा रथ पुढे न्या. असं म्हटल्यावर खरं पार्थ हसत असतो. काय चाललंय ह्या काय माहीत. आता इथे पार्थ गाडी चालू करत असतो, मात्र गाडी चालू होत नाही. तेव्हा काव्या म्हणते माझी आई म्हणते की कुठे प्रवासाला जाताना देवाचं नाव घ्यावा, गणपती बाप्पा मोरे, असं म्हटल्याबरोबर आता इथे गाडी चालू झालेली असते. मग आता लगेच काव्या एकदम स्टाईलमध्ये इथं गॉगल वगैरे घालते आणि पार्थ तिच्याकडे पाहत असतो, स्माईल देत असतो, पण मात्र काव्यापासून ती स्माईल लपवत असतो. असं म्हणून आता ह्यांचा इकडे प्रवास सुरू झालेला असतो. छान इथे गाणं देखील लागलेलं असतं, लग्नानंतर होईलच प्रेम. इकडे दुसऱ्या बाजूला आता नंदिनी खरं तर जीवाच्या रूमच्या बाहेरच बसलेली असते. जीवानी काय दरवाजा इथे उघडलेला नसतो आणखी देखील. आता ती इथे विचारच करत असते की मी माझ्यामुळे जीवाला किती त्रास झाला, जीवांना मी काय काय बोलले, किती त्रास दिला. बाबांनी देखील त्यांच्यासोबत असं वागायला नको होतं, मी देखील त्यांच्यासोबत असं वागायला नको होतं. ह्या सर्व विचार तिच्या डोक्यात इथे घोळत होता. तिला स्वतःच्या मनाला वाईट वाटत होतं की मी जीवांसोबत असं वागायला नको होतं. हेच विचार तिच्या डोक्यात येत होते. आता तितक्यातच इथं मागणं खरं जीवाने दरवाजा उघडलेला असतो. दरवाजा उघडून खरं नंदिनीला इथं पाहितलेलं असतं.
त्याला वाटत असतं की जाऊन बोलावं, पण मात्र परत सर्व गोष्टी त्याला आठवत असतात की नंदिनी प्रत्येक वेळेस असंच करते. आता मनवायला आली, परत मात्र मागे हटेल म्हणून तो परत आता इथे खरं तर दरवाजा लावून घेतो. दरवाजाचा थोडासा आवाज नंदिनीला आलेला असतो. नंदिनी पडदेशीर डोळे पुसते आणि म्हणत असते की मला काय असं वाटलं की जीवाने दरवाजा उघडला होता. तेव्हा ती परत मनाला सांगते की नाही, नसेल उघडला, कारण की त्यांनी जर मला असं पाहितलं असतं तर ते नक्कीच माझ्याशी बोलले असते. आता नंदिनी त्या मनाशीच म्हणत असते की खोलीचे आणि जीवांच्या मनाचे दरवाजे जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत मी अशीच रूमच्या बाहेर बसणार आहे. बिचारे जीवा, त्यांनी माझ्यासाठी काय काय केलं. रिक्षात कुडकुडत थंडीत सर्व काही त्रास सहन केला आणि मी तर मात्र घरात आहे, त्यामुळे मला काही होणार नाही. तितक्यातच आता मागता आलेले असतात रम्या आणि वसू. आता खरं वसू हळूच आता नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवते. तिला खरं नंदिनीला असं वाटतं की जीवा चालेल, त्यामुळे ती आनंदाने उठते आणि वरती बघते तर ह्या दोघी असतात. आता लगेच रम्या म्हणते, काय ग नंदिनी, अशी का रूमच्या बाहेर बसलीस? तेव्हा वसू इथे म्हणते, असं काय विचारते ग, तिच्या का जखमीवर मीठ चोळतेस? आता वसू असं देखील म्हणते की मला मान्य आहे, हिच्या बापाने आणि हिने जीवाला कसं रूमच्या बाहेर घराच्या बाहेर काढलं. तेव्हा हे सर्व काही खरं तर जीवा आतमधून ऐकत असतो. आता ह्या परत नंदिनी, तुला खरंच वाटतं का आता जीवा तुला रूममध्ये घेईल म्हणून? आता इथे रम्या देखील असं म्हणते की नंदिनी, तुम्हाला बोर होत नाही का गं? तो कधी तुला तुझा रुसवा काढायला येतो, कधी तू त्याचा रुसवा काढायला येते. तुम्हाला बोर होत नाही का? हां, त्याला काय म्हणतात ते? आता लगेच वसू येते म्हणते बूमरँग. हां, अगदी बरोबर, बूमरँग म्हणतात त्याला. रम्या असं देखील म्हणते की बूमरँग इफेक्टसारखं सतत तुम्हाला तसं करून खरं बोर होत नाही का? सतत सतत एकमेकांची नाराजी काढण्यात, एकमेकांच्या मागे फिरण्यात तुम्हाला कंटाळा येत नाही का? असं खरं तर मुद्दामच आता नंदिनीला इथे रम्या बोलते. आता हे सर्व काही इथे जीवाने ऐकलं असतं. आतमधून तो दरवाजा उघडतच रागाने बाहेर होतो. तो रम्याला म्हणतो, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला बोर होत नाही का गं सतत सतत तेच करताना? सतत तुम्ही काव्या आणि नंदिनीच्या मागे लागत असता, सतत त्यांना काही ना काही बोलत असता. त्या दोघी तुम्हाला धडा शिकवतात, मग तुम्ही परत त्यांना टोमणे मारता. तुम्हाला बुमेरँग अटॅकसारखं परत परत ते करताना बोर होत नाही का? असा खरं तर मुद्दामच आता रम्याला जीवा इथे बोललेला. सर्व काय ऐकून काव्याचा पारा मात्र फार चढलेला असतो. आता ती रागातच बोलत असते. तितक्यातच आता जीवा म्हणतो, तू शांत बस, मला माहिती आहे तुझी का चिडचिड होत आहे, कारण की दादा काव्याला सोडायला गेलाय ना एक्झाम सेंटरला, त्यामुळेच तुझी इथे चिडचिड होत आहे. तेव्हा रम्या म्हणते, तू का बोलतोस मध्ये, मी तुला काही बोलले का? तेव्हा मात्र जीवा म्हणतो, तू माझ्याशी नाही बोललीस, पण माझ्या बायकोशी नंदिनीशी बोललीस ना. तिला बोलण्याचा तुझा काही संबंध नाही, त्यामुळे तिला अजिबात काही बोलायचं नाही. हे ऐकून खरं तर नंदिनीला बरं वाटलेलं असतं, कारण की जीवाने तिची बाजू घेतलेली आहे. आता जीवा इथे म्हणतो की तुझं झालं असेल ना हे सर्व कीर्तन, तर आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं. तेव्हा मात्र रम्याला इथे फार राग आलेला असतो. ती खरं तर रागातच इथं पायऱ्या उतरत असते. वसू तिच्या मागं म्हणत असते, अगं रम्या थांब ना, पडशील ना, घाई करू नकोस. आता त्या दोघी तर इथून निघून गेलेल्या असतात. इकडे मात्र लगेच जीवा इथे रूममध्ये त्याच्या चाललेला असतो. नंदिनी त्याला थांबवते, जीवा थांब ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू माझी किती छान बाजू घेतलीस, मला बरं वाटलं, तू छान उत्तर दिलंस त्यांना. काव्या आणि पार्थच्या मधला रुसवा गैरसमज सर्व काही मिटलेले आहेत. मग आपल्यातले गैरसमज रुसवा सर्व काही मिटून द्यायचं का, मिटून घ्यायचं का? असं म्हटल्याबरोबर आता जीवा लगेच म्हणतो की तू इथे कशाला आली, चल खाली, चल खाली, असं म्हणून आता तर जीवा आता नंदिनीला खाली घेऊन. इकडे आता दुसऱ्या बाजूला खरं तर काव्या इथे छान असा प्रवास एन्जॉय करत असते. ती ओपन गाडी असते, त्यामुळे ती इथे सीटवर उभा राहिलेली असते आणि छान ह्या निसर्गाचा आनंद ती इथे काव्याला म्हणत असते, काव्या अगो तुम्ही खाली बसा ना, खाली बसा बरं शांत. तेव्हा लगेच काव्या म्हणते, काय देशमुख, तुम्ही साधं मला एन्जॉय देखील इथे करून देत नाहीत. पहा मी इथे बीटी छान एन्जॉय करत आहे. तेव्हा मात्र पार्थ म्हणतो, बीटी म्हणजे काय इथं? तेव्हा काव्या म्हणते, अहो तुम्हाला एवढं पण माहीत नाही, बीटी म्हणजे बेस्ट ट्रिप, गुड ट्रिप असं म्हणतात त्याला. हे सर्व ठीक आहे असे इथे पार्थ म्हणत असतात की पण मात्र तुम्ही इथे बसा शांत आणि जरा आता अभ्यासाकडे लक्ष द्या. उद्या पेपर आहे, तुम्हाला मेन्स क्लिअर करायचे आहेत ना, त्यामुळे थोडी तयारी करा तुम्ही आता. तेव्हा काव्या इथे म्हणते, माझी सर्व काही तयारी झाली आहे आणि मला विचारा, कोणते प्रश्न विचारायचे तुम्हाला, सर्व काही मला विचारू शकता. मी सर्वांचे उत्तर असे छान असे देईल बघा तुम्हाला. हे पार्थने ऐकल्याबरोबर पार्थ म्हणतो, हा ठीक आहे, चला मग विचारतो तुम्हाला आता मी. AI म्हणजे काय सांगा बरं मला. तेव्हा काव्याने इथं छान असं उत्तर AIचं दिलेलं असतं. त्यामुळे पार्थ इथे खरं तर विचारात पडलेला असतो. खरं तिच्याकडे पाहतच असतो की काव्या खरंच खूप तुम्ही हुशार आहात, असं तो आता काव्याचं इथे कौतुक करत असतो. काव्या इथे म्हणत असते की झाली ना तुमची बोलती बंद. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो हो बाबा, तुम्ही फार हुशार आहात, मला माहीत आहे. तेव्हा इथे काव्या म्हणते, हा हे जाऊ द्या सर्व काही, मी तुम्हाला एक तुम्ही आता बघा टॉप 20 मधले ॲथलेटिक्स आहात.
तर तुम्हाला या काव्या म्हणजेच फ्युचर IAS सोबत फिरताना कसं वाटत आहे हे सांगू शकता का मला? आता हे ऐकून थोडं पार्थला हसू आलेलं असतं, स्माईल आलेली असते चेहऱ्यावर. तेव्हा काव्या म्हणते, अहो सांगा ओ देशमुख, अजिबात लाजू नका, सांगा सांगा तुम्हाला नेमकं वाटतंय आता कसं? इथे पार्थ म्हणत असतो की हां, मला तुमच्यासोबत प्रवास करताना छानच वाटत आहे, पण हा काय आपला पहिला प्रवास नाही. तुम्हाला आठवतं का, लग्नानंतर आपण डिवोर्स फाईल केला होता, त्याची साईन करण्यासाठी आपण गेलो होतो, तेव्हाचा प्रवास तुम्हाला आठवतो का? तेव्हाचा आता सर्व प्रवास खरं तर ह्या दोघांच्याही डोळ्यासमोर आलेला असतो. जेव्हा हे प्रवास करत असतात तेव्हा खरं तर नेमकं टायर इथं पंक्चर झालेलं होतं, पाऊस येत होता, काव्या इथे ओलीचिंब झालेली होती, पार देखील इथे विझलेला होता. आता पार तिकडे टायर बसवत होता, तितक्यातच आता इकडनं खरं तर काव्याने पारचं जॉकेट त्याच्या डोक्यावर धरलं होतं, त्याला पाऊस लागू नये म्हणून. ह्या सर्व काही गोष्टी त्यांना दोघांना देखील इथे आठवत असतात. आता इथे काव्या म्हणत असते की हो देशमुख, मला सर्व काही आठवत आहे. आता इतक्यातच खरं तर काव्याला इथे चिंचा, बोरं, काकड्याचा इथे गाडा दिसलेला असतो. गाडा दिसल्याबरोबर काव्या इथे जोरात ओरड, देशमुख देशमुख थांबा थांबा, थोडं मागे घ्या मागे घ्या. आता इथे पार्थ घाबरलेला असतो, खरं त्यांनी मागे घेतलेली असती. आता पार्थ म्हणतो की नेमकं काय झालं काय? अहो ते बघा की तिकडं चिंचा, बोरं किती छान दिसतात, मला तर शाळेचे दिवस आठवले, माझ्या तोंडाला तर इथे पाणी सुटलं आहे. पार्थ म्हणतो, अहो काव्या तुम्ही काय करताय, तुम्ही पेपरला जाताय ना, आणि हे तर सर्व काही खाणार का तुम्ही, आणि हे बघून तुम्ही इतक्या ओरडल्या होतात का? काव्या इथे म्हणते, हो ना देशमुख, हा प्रवास आपण एन्जॉय करतो ना, मग मला हे देखील खाऊन द्या ना प्लीज ना, मी जाते हा आता, असं म्हणून खरं काव्या इथे त्या गाडीतनं खाली उतरली असते. ती म्हणत असते, मी पैसे नाही घेतले, तुम्ही माझ्या मागणं लगेच यायचे. आता इथे पार्थ म्हणता, फिसकारलेली मांजर, असं म्हणून ओरडत असतं. तितक्यातच आता पार्थ स्वतःच्या मनाशीच म्हणत असतो, मी कित्येक दिवसांनी आज काव्याला फिसकारलेली मांजर म्हटलो आहे, असं तो मनाशीशी ते बोलत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जीवाने नंदिनीला तिच्या बोटाला धरूनच खाली पायऱ्यावरनं उतरून खाली आणलेलं असतं. तिची पर्स वगैरे तिच्या हातात देत असतं. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की जीवा असं काय करताय, मला तुमच्याशी बोलायचं आहे, जो काही प्रकार झाला त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे, माझं ऐकून तरीच घ्या ना पसारेवाले. तेव्हा मात्र जीवा इथे म्हणतो, अजिबात नाही, पसारेवाले मला म्हणायचं नाही, जीवा म्हणायचं. आता इथे नंदिनी म्हणते, असं काय करताय, ऐकून घ्या ना माझं फक्त बोलणं. तेव्हा इथे जीवा म्हणतो, तुमचं काय ऐकणार मी, मला काहीही ऐकायचं नाही, कारण की तुमचं आता बोलणं वेगळं आणि परत तुमचे बाबा समोर आले की तुम्ही दुसरंच बोलता, त्यामुळे मला खरं तर तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. आता नंदिनी परत परत म्हणत असते की जीवा माझं एकदा ऐकून घ्या ना, तुम्ही आता त्या दिवशी परत परत असंच म्हणत होतात की मी जिंकलो 21 दिवसाचं व्रत मी जिंकलो, त्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही मला दारू पाजवली आहे तुमचं खरं म्हणणं करून घेण्यासाठी, आणि बाबा देखील तसं म्हटले, मला त्याच्यामुळे सगळं काही ते पटलं आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. आता जेव्हा हे ऐकून म्हणत असतो, खरं तर तू तुझ्या बाबासारखंच बोलतीस, मी जिंकण्यासाठी तुला दारू पाजेल असं तुला वाटलं होतं, मी इतका तुला चीप वाटलो का, इतक्या मी खालच्या स्तराला जाईन असं वाटलं का? तुला एक सांगू का, त्या दिवशीची तुझी अवस्था, तू मला जे काही मी म्हणेल ते मला त्या दिवशी तू करून दिलं असतंस, पण मात्र मी माझ्या मर्यादेत राहिलो, मला या गोष्टी खरं करायच्याच नव्हत्या. तुझ्या या अवस्थेत मी तुझ्यासोबत काही करू शकलो असतो, पण मात्र मी एक मर्यादा ठेवून सर्व काही गोष्टी तिथे केल्या होत्या, तरी देखील तुला असं वाटतं का? तेव्हा नंदिनी म्हणते, सॉरी ना, अशा काही सर्व गोष्टी झाल्या की मला गैरसमज झाला होता. बाबा देखील तसं म्हटले, त्यामुळे मला खरं ते वाटलं होतं. तेव्हा जीवा म्हणतो, हो तेच तर, तिथंच तर नडतंय ना सर्व, बाबा जे म्हणतील तेच तुला खरं वाटत आहे. आता तू म्हणशील की हां ठीक आहे, मी तुम्हाला माफ केलं, मी सर्व काही गोष्टी केल्या, पण मात्र बाबा तुझे काही म्हटले, बाबासमोर तू तर एकही शब्द मला बोलत नाही, माझी बाजू देखील तू घेत नाही, मग मी समजायचं तरी काय, सांग नंदिनी. त्यामुळे मला आता ह्या गोष्टीत खरं तर पडायचंच नाही. मला या गोष्टीचा फार त्रास झाला आहे, कंटाळा आला मला आहे तुझ्या हो आणि नाही म्हणण्याचा, तुझ्या मागे मागे करण्याचा, ह्या सर्व गोष्टीचा मला खरं कंटाळा आला. त्यामुळे तू आता इथून निघून जा, खरं तर तू माझ्या मागे मागे करावं असं देखील माझी इथे अपेक्षा नाही. नंदिनी इथे असं देखील म्हणते की जीवा असं काय करता, एकदा माझं ऐकून तरी घ्या ना, मला आपल्या नात्यातले गैरसमज सगळे काही दूर करायचे आहेत, मला सर्व काही सुरळीत करायचं आहे. जीवा मात्र खरं तर नंदिनीचं एकही शब्द इथे ऐकून घेत नाही. नंदिनी आता खरं तर जीवाचा हात हातात धरून म्हणत असते की नाही जीवा, असं काहीही नाही, मला आपल्यातले गैरसमज मिटवायचे आहेत, मी तुमच्यासोबत आता कायम राहणार आहे, मी नाही ऐकणार कुणाचं, असं हातात हात धरून म्हणत असते. मात्र आता तितक्यातच खरं तर नंदिनीचा फोन वाजलेला असतो, तो असतो बाबांचा फोन म्हणजे धनंजयचा. आता फोन वाजल्याबरोबर हात पटकन नंदिनी जीवाचा सोडते आणि फोन बघत असते. तितक्यातच आता जीवा इथे म्हणत असतो, बघ आता तुम्हीच त्या बाबाचा फोन आलाय तर माझा हात झटकलास, माझा हात सोडून. तेव्हा
ते नंदिनी म्हणत असते की असं काही नाही जीवा, गैरसमज करून घेऊ नका. मी फोन खरं तर कट करण्यासाठी मी हात सोडला होता तुमचा. मात्र जीवा इथे म्हणत असतो की इनफ नंदिनी, इनफ, बस झाला. हात जोडूनच तो म्हणत असतो की माफ कर मला, आता मला कंटाळा आला ह्या सर्व गोष्टीचा, तू इथून निघ, खरं सांगतोय तुला, इथून तू निघून जा. असं जीवानी म्हटल्याबरोबर खरं नंदिनीला वाईट वाटलेलं असतं सर्व काही गोष्टीचं, कारण की जीवा असे वागतील तिला असं कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे ती खरं तर आता इथून निघालेली असते. तितक्यातच महागनं विक्रम आलेले असतात. विक्रम म्हणत असतात की नंदिनी थांब, असं म्हटल्याबरोबर नंदिनी ते थांबलेली असते. आजच्या पुरतं एवढंच. आता पुढील भागात आपण इथे पाहत असतो की काव्य आणि पार्थ खरं छान अशी ट्रिप इथे एन्जॉय करत असतात. आता काव्य आणि पार्थ इथं काकडी खात असतात. काव्याने ते तोंडात काकडी धरलेली असते आणि पार्थला इशारा करत असते की तुम्ही काकडी खाता काही. तेव्हा मात्र पार्थ इथे म्हणत असतात की इशाऱ्यांनीच म्हणत असतात की बघा आजूबाजूला सर्व लोक आहेत. तेव्हा मात्र काव्य इथे हसते आणि स्वतःच ती काकडी खाऊन टाकलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला विक्रमी ते नंदिनीला म्हणत असतात की अगं नंदिनी, काय तू आलीस आणि लगेच चाललीस, अगं ते भजी मला करू लागणार तेवढी, या वयात मला आता हे भजी बिजी अजिबात काही जमत नाही, चल बरं मला मदत कर, असं म्हणून ती निघालेलीच असते. तितक्यातच तो पेनड्राईव्ह तिथं पडतो. तेव्हा विक्रम म्हणतात हे काय गं, हे कशाचा पेनड्राईव्ह? तेव्हा मात्र इथे नंदिनी म्हणत असते काही नाही, ते जीवांना पी छान जमतं ना, हे बाबांचं काम होतं आणि त्यामुळेच मी आले होते. मात्र आता जीवा इथे करून देत नाहीत असं मला वाटत आहे, त्यामुळे मला हे वापस घेऊन जावं लागेल. आता इकडे खरं तर जीवा खरंच करून देतो का नाही धनंजयचं हे काम खरं पाहण्यासारखं आहे. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण एपिसोड पाहायला देखील अजिबात विसरत जाऊ नका. धन्यवाद.